सर्क्युलर लूप डिटेलमध्ये समजून घेतला. सर्क्युलर लूपमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कसा डिसाईड करतो आपण. कोणत्या डायरेक्शनला काय म्हटलं होतं? क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर साऊथ पोल असतं, अँटी क्लॉकवाईजला नॉर्थ पोल असतं. ते नेहमी लक्षात ठेवायचं. आता मॅग्नेटिक इफेक्ट्समध्ये जो पुढचा आणि महत्वाचा टॉपिक आहे ज्यावर आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन फिक्स असतो, दॅट इज सोलेनॉइड. सोलेनॉइड जो आहे हा एक ग्रीक वर्ड आहे, लक्षात ठेवा. आणि हा ग्रीक वर्ड कोणासाठी आहे? चॅनल या शब्दासाठी. एका चॅनल शब्दासाठी हा ग्रीक वर्ड आहे सोलेनॉइड. याला आपण मराठीमध्ये नालकुंतल म्हणतो. म्हणजे संस्कृत वर्ड आहे हा, नालकुंतल असं म्हणतात. आता हा काय प्रकार आहे? आपण जे पाहिलं की एक सर्किट आपण घेतलं. थोडस ऐका बेटा, आपापसात बोलू नका, फार मोठे सायंटिस्ट असल्यासारखं. आपण ह्याला घेऊन एक असा सर्क्युलर लूप बनवला. एक सर्क्युलर लूप आहे एवढा, ठीक आहे. एवढ्यालाच पहा, हे काय नाही, हे वायर आहे. हा एवढा एक सर्क्युलर लूप आहे, प्लस मायनस, आणि ही डायरेक्शन आहे करंटची. तर करंटच्या डायरेक्शनवर आपण राईट हँड थंब रूल लावून काय करू शकतो? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढतो. तर ही करंटची डायरेक्शन आहे. तर हा एक सिंगल टर्न आहे, सिंगल टर्न. आपण जर असाच एक सर्क्युलर टर्न घेऊन त्याला पुन्हा दुसरा सर्क्युलर दिला, इकडून येऊन तिसरा दिला, आणि या पद्धतीने आपण सर्कलचे लूप्स तयार केले, तर आपण एक नवीन शेप मिळवतो, एक सिस्टीम मिळते. आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली तुम्हाला करंट फ्लो होताना मॅग्नेटिक फील्ड चेंज होताना दिसते. ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही स्ट्रॉंग होते, कारण खूप जास्त करंट फ्लो होतो. आपण पाहिलं होतं लास्ट टाइम की बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. त्याला मी नाव दिलं होतं, आठवा, एम्पियर्स लॉ. आणि बी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. जेवढ्या डिस्टन्सवर आपण फील्ड घेऊन जाऊ, डिस्टन्स वाढलं फील्ड कमी होते आणि इन्फायनाइट नसते ही. आणि जेवढा करंट वाढला तेवढी फील्ड वाढते. हाच एम्पियर्स लॉ आहे. याला आपण पुढे एम्पियर सर्किटल लॉ म्हणून शिकतो. इथे आपण मॅग्नेटिक फ्लक्सचा कॉन्सेप्ट शिकतो. आता बघा, हा झाला एक सर्क्युलर लूप, सर्क्युलर लूप. तर आता आपल्याला जर सॉलेनॉइडला डिफाईन करायचंय तर काय म्हटलेलं आहे? सॉलेनॉइड कशाला म्हणतात? 2-3 पार्ट मध्ये समजून घ्या. एक असतं इन्सुलेटेड, इन्सुलेटेड कॉपर वायर. याला आपण काय केले? वाउंड अराउंड सिलेंड्रिकल, ठीक आहे, सिलेंड्रिकल कार्डबोर्ड, or sometimes plastic in helical form. हा वर्ड फार महत्वाचा आहे. एका सर्क्युलर लूपला आपण जेव्हा एन टर्न्स मध्ये काढतो तेव्हा त्या लूपला हेलिकल लूप म्हणतात, ठीक आहे. हेलिकल लूप. हेलिकल फॉर्म मध्ये आपण जेव्हा एका सिलेंड्रिकल कार्डबोर्डवर किंवा प्लास्टिकच्या सिलेंड्रिकल बोर्डवर इन्सुलेटेड कॉपर वायर, इन्सुलेटेड कॉपर वायरचा अर्थ त्या कॉपर वायरचं आपण प्लास्टिकचं वरचं कव्हर काढलेलं आहे, वायरचं आपण ते दातानं कट करतो. तुमच्या डोक्यात एक गोष्ट ठेवा, इन्सुलेटेडचे 2 अर्थ होतात. एक पूर्ण रबर वर असलेलं कव्हर, आणि रबर कट केल्यावर सुद्धा जे वायर असतं ते पण ऍक्च्युली इन्सुलेटेडच असतं. त्याच्यावर एक कोटिंग असतं. ते कोटिंग जेव्हा आपण घासून काढतो तेव्हा ऍक्च्युअल मधलं कॉपर वायर दिसतं. ते वरचं जे कोटिंग आहे ते पण पार्शियली इन्सुलेटेड असतं, ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर तुमचा एक्सपेरिमेंट फ्युचरमध्ये कराल तेव्हा सक्सेस होणार नाही. तर हेलिकल फॉर्म आहे. ह्याच्यासाठी
एक महत्वाची गोष्ट आहे आणि याची कंडिशन असते. कंडिशन काय असते बघा. हे झालं त्याचं स्ट्रक्चर आणि कंडिशन आहे इट्स लेंथ इज ग्रेटर दॅन इट्स डायमीटर. हे महत्वाचं आहे हा. डायमीटरला जर त्या लेंथ सोबत कम्पेअर केलं तर डायमीटर कंपॅरिझन मध्ये खूप कमी असते. म्हणजे आपण जर एक सिलेंड्रिकल पोर्शन घेतला, असा जर आपण एखादा सिलेंड्रिकल पोर्शन घेतला, बघा याची ही डायमीटर आहे, ही डायमीटर जर आपण ॲज कम्पेअर टू धिस खूप लहान मानली या लेंथच्या दृष्टीने, बघा ही टोटल लेंथ आहे ना, ही डायमीटर असेल. आता हे सर्कल आहे, फक्त आपण स्ट्रेच केल्यामुळे तुम्हाला तो सर्कल दिसत नाही. तर सर्कल आहे, ही डायमीटर आहे डी. ही डी बघा या लेंथच्या रिस्पेक्ट मध्ये खूप छोटी आहे. तर ही याची कंडिशन असते. तर डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन लेंथ. डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन लेंथ. आता आपण काय करतो, इथून या पद्धतीने हेलिकल लूप बनवतो आणि याचे जेवढे जास्त टर्न्स येतील तेवढ्या याच्यातून करंट फ्लो होईल. जेवढा करंट फ्लो होईल, आता ह्याला इथून आणून आपण एका बॅटरीशी कनेक्ट केलं, तर या पद्धतीने हा सॉलेनॉइड बनतो. तर सॉलेनॉइड कशासाठी यूज केला जातो सगळ्यात मेन, तर आपल्याला खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आणि जागाही कमी खाल्ली पाहिजे त्या डिव्हाइसने, तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सॉलेनॉइड. हा जो सॉलेनॉइड असतो, नीट बघा, एका स्प्रिंगचं स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर आणा. स्प्रिंग, एक असं लांब स्प्रिंग आहे, ते सॉलेनॉइड आहे. जर तुम्ही एक पेन्सिल घेतली आणि पेन्सिलच्या अराउंड स्प्रिंग लावलं तर सॉलेनॉइड दिसायला लागेल. आता हे जे लांब स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला फक्त आपण असं मोल्ड करू, या पद्धतीने इकडे असं करून जर त्याला एका सर्कलमध्ये बनवलं, बघा लूप पण आहे आणि सर्क्युलर लूप आहे. सॉलेनॉइड मध्ये सर्कल बनवला तर त्याचं एक नाव असते टोरॉइड. सॉलेनॉइडचा पुढचा पार्ट असतो टोरॉइड. टोरॉइड तुम्ही 12वीला शिकाल. तर दोघांमध्ये फॉर्म्युले आहेत. त्याची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला म्यू एन एल फॉर्म्युला, म्यू एन आय याच्याने आपण काढत असतो आणि तिथं पण म्यू एन 2 म्यू एन आय असे दोन त्याच्यामध्ये फॉर्म्युले बनतात. तर सॉलेनॉइडचा सगळ्यात जास्त जो मोठा यूज आहे टू इन्क्रीज द मॅग्नेटिक फील्ड आहे. सिंगल स्ट्रेट वायरने जेवढी फील्ड बनते त्याच्यापेक्षा जास्त सर्क्युलर लूपने बनते आणि हेलिकल लूप बनवल्यावर खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड बनते. जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड राहील तेवढा मॅग्नेटिक फोर्स इन्क्रीज होतो आणि त्यामुळे डिव्हाइस आपल्याला जास्त ॲक्सेलरेशन देतो. या फॅनमध्ये याचा जो कोर पार्ट आहे मधला सेंट्रल, त्याच्यामध्ये सॉलेनॉइड असतो. ते टोरॉइड फॉर्म मध्ये बघा, त्याला गोल करून बसवलेले, याच्यात टोरॉइड असतो आणि त्याच्यामुळे ह्याच्यात एन टर्न्स असतात. एन मध्ये किती असू शकतात, थाउजंड्स और लॅक्स और मिलियन्स पण असू शकतात. ठीक आहे, खूप जास्त असतात टर्न्स. आता मशीन आहे त्या टर्न बनवणाऱ्या, आधी मॅन्युअली हाताने करत होते, त्याच्यामुळं खूप दिवस लागायचे हे करायला, कारण मेहनतीचं काम होतं. आता डायरेक्ट ह्याच्या मशीन आहेत. लॅपटॉप कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याला जोडायचंय, त्या मशीनमध्ये ते स्प्रिंग टाकायचं किंवा ते वायर टाकायचं आणि फक्त इकडून कमांड द्यायची किती तुम्हाला लूप पाहिजे. 10 सेकंड्समध्ये तेवढी लूप तयार करून देते मशीन. ते काम आता सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे हे फॅन वगैरे जे ब्रँडेड कंपनी असतात, हे खूप चांगल्या प्रकारचं मटेरियल यूज करतात. ते सॉलेनॉइड जेवढा छान असेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड वाढेल, तेवढा करंट प्रॉपरली मॅनेज होईल आणि त्या डिव्हाइसचं लाईफ वाढेल. म्हणून हे जे ब्रँडेड फॅन असतात, आता क्रॉम्प्टनचे फॅन खूप छान. आता आमचा जो खालचा फॅन आहे, खालच्या हॉलचा, मी आणि बदनापूरकर सरने एकदाच घेतला होता. आम्ही एकाच दिवशी घेतला होता मार्केटमधून. जवळपास आता त्याला घेऊन 14 इयर्स होत आहेत. अजूनही आमच्या दोघांचे ते फॅन जशाच तसे आहेत. अजूनही आमचा खालचा फॅन चालू आहे. 14 वर्ष झाले. रामाचा वनवास संपला पण फॅन चालू आहे. तर लक्षात ठेवा.
त्याचं रिझन आहे ब्रँड. त्याच्यानंतर आम्ही या हॉलमध्ये बजाजचे 2 फॅन लावले होते. ते 2 वर्षातच खराब झाले. हे चालत राहते. म्हणून एकदाच पैसे जातात, पण चालतं ते. ठीक आहे. तर त्याच्या मागचं हे रिझन आहे. तर लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते बघा, वेन करंट इज फ्लोन और पास्ट म्हणा थ्रू सॉलिनॉइड, देन मॅग्नेटिक फील्ड काय लिहायलात बेटा? पॉइंट लिहायलात का दुसरं काय लिहायलात? हे शोभत नाही. क्रिएटेड बाय इट सिमिलर टू फील्ड इन अ बार मॅग्नेट. आपण असं वागलो ना तर काय होते माहिती का? आपल्याला हेही कळत नाही तेही कळत नाही. एका बार मॅग्नेट मध्ये जेवढी फील्ड बनते त्यालाच इक्वल त्याच टाईपची फील्ड सॉलिनॉइड मध्ये. आता बार मॅग्नेट मध्ये फील्ड साठी आपण ज्या फील्ड लाईन्स काढल्या आपण सिम्युलेशन मध्ये पाहिलं होतं, ठीक नाही? या पद्धतीने अशा पद्धतीने ज्या आल्या होत्या सेम याच टाईपचं तिथं बनतं. कारण या सगळ्यांचं काम तेच आहे. कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची जी प्रॉपर्टी आहे ती फिक्स आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. आता बघा, ह्याच्या काही खास प्रॉपर्टीज लक्षात घ्यायच्या ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. आता पहिली प्रॉपर्टी काय सांगता येईल? याच्यामध्ये जी फील्ड बनते, मी आता बी लिहिली तर बी म्हणजे फील्ड. फील्ड इज स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. या युनिफॉर्मवर आपल्याला पुढे 12वीला न्यूमेरिकल्स आहेत या एका शब्दावर. याचा मॅग्नेटिक फील्डचा जो मी तुम्हाला सांगितला म्यू एन आय हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा जो म्यू असतो ना ह्याला म्हणतात परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. एन असते नंबर ऑफ टर्न्स आणि आय असतो करंट. एक असतं तुम्हाला म्यू नॉट आणि एक असतं एप्सायलन नॉट. हे असते परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. हे आपण इलेक्ट्रिक फील्डला वापरतो, हे मॅग्नेटिक फील्डला वापरतो. आणि जेव्हा तुम्ही याला अंडर रूट घेता दोघांनी 1/√, हे असते स्पीड ऑफ लाईट. ही जादू आहे. तर लाईटची स्पीड इथून मिळते. हा फॉर्म्युला मॅक्सवेल यांनी दिला होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची स्टडी करताना. आणि मग त्यांनी ईएम वेव्हची जेव्हा स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की ईएम वेव्हची स्पीड लाईटच्या स्पीडला इक्वल आहे. आणि तेव्हा आपण म्हणलं की लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर लाईटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह का म्हणतात त्याच्या मागे खूप मोठं रिसर्च आहे. तर या हे कॉन्स्टंट आहेत. आणि नॉटचा अर्थ असते की फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये काढलेला नंबर. फ्री स्पेस म्हणजे आपण हे वायर किंवा ही फील्ड किंवा सॉलिनॉइड एअर मध्ये आपण एक्सपेरिमेंट करत आहोत. जर आपण त्याला एखाद्या लिक्विड मध्ये केलं, एखाद्या गॅस मध्ये केलं तर मीडियम चेंज होते. मीडियम चेंज झालं की म्यू नॉट एप्सायलन नॉट ह्यांच्या व्हॅल्यू बदलतात. त्याला आपण रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणतो. एक ऍब्सोल्यूट असते, एक रिलेटिव्ह असते. या परमिएबिलिटी परमिटिव्हिटी याच गोष्टी नंतर रिसर्चने समजल्या की स्पीड ऑफ लाईट देतात. म्हणून आपण लाईटला ईएम वेव्ह म्हणतोय, उगच म्हणायचं नव्हतं. तर हे पुढे तुम्ही अजून डीप मध्ये समजून घ्याल. तर ही जी मॅग्नेटिक फील्ड असते सॉलिनॉइड मध्ये बनणारी ही खूप स्ट्रॉंग फील्ड असते, युनिफॉर्म असते. फील्ड कशी दाखवतात बघा, डिनोटेड बाय स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आपण बार मॅग्नेट मध्ये जशा फील्ड लाईन्स दाखवतो तशाच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण सॉलिनॉइड मध्ये दाखवतो. हे सगळे पॉइंट डोक्यात ठेवा, जशाच तसे लिहा. तुम्हाला जेवढे तेवढे मार्क भेटतील, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आता हे सगळ्या प्रॉपर्टीला फॉलो करते ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टी आहेत. पॅरलल आहेत, नॉन इंटरसेक्टिंग आहेत, जिथे क्राउडेड आहेत तिथे फील्ड स्ट्रॉंग आहे, याच गोष्टी.
टँजेन्शियल डायरेक्शन असते त्या फील्डची डायरेक्शन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. संपले. या 2-4 प्रॉपर्टी माहित पाहिजे. बघा, आपण ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड पाहू, लॉंग सोलेनॉइड आहे, तर लॉंग सोलेनॉइड में एक वाक्य वास्तू नीट आहे का? मॅग्नेटिक फील्ड इनसाइड a long solenoid decreases as we move towards the ends of the solenoid because magnetic field lines near the ends of the solenoid start spreading out. आता बघा, तुम्हाला याचा एक छोटासा फील देतो. आपण जर एक सॉलेनॉइड इथे कन्सिडर केला, या पद्धतीने आपण त्याला जोडले कुठतरी, तर तुम्ही बघा इथे ज्या फील्ड लाईन्स बनतील, या फील्ड लाईन्स पॅरलल आणि स्ट्रेट बनतील अशा. पण जसं तुम्ही याच्या एंडला येता तशा त्या अशा बाहेर जायला लागतात. ठीक आहे, अशा बाहेर जायला लागतात. आता या जशा इथून स्प्रेड आउट व्हायला लागतील, थांबा बेटा, इथे ज्या लाईन्स आहेत सगळ्या, या ज्या सगळ्या लाईन्स आहेत, या बघा क्राउडेड आहेत, जवळ आहेत, म्हणजे इथे जी फील्ड आहे ना ही खूप स्ट्रॉंग आहे. पण जसं तुम्ही त्याच्या एंडला येतात त्या एमर्ज आउट होतात, बाहेर निघतात. बाहेर निघाल्यामुळे इथे जी फील्ड आहे ना ही वीक बनते, वीक फील्ड बनते, म्हणून इथे फील्ड डिक्रीज होते. तर लक्षात ठेवायचं, ॲट द एंड्स ऑफ सॉलेनॉइड, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सॉलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. इट इज स्ट्रॉंग इनसाइड. त्याच्या आत खूप जास्त फील्ड असते. आता याला तुम्ही पुढे चालून वेक्टरला जेव्हा जोडाल, त्याचा जो फॉर्म्युला बनलाय म्यू एन आय, जो मी आता तुम्हाला सांगितला, या फॉर्म्युल्याचं प्रूफ आहे 12वीला गेल्यावर. त्या प्रूफ मध्ये तुम्हाला ते वेगवेगळ्या अँगलला वेक्टर दाखवले. ते इथं काय करतात, ह्याच्यासाठी तुम्हाला एक एम्पिरिकल, बघा एम्पिरिकल किंवा एम्पिरियन लूप आणावा लागतो. जसा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक फील्डची स्टडी करताना गॉशियन सरफेस काढतात. गॉस हे जे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलं होतं की ह्याची जॉमेट्री डिझाईन करा, त्याशिवाय लक्षात येत नाही. तसं यांनी एम्पियरनी सांगितलं की मॅग्नेटिक फील्डसाठी आपण एक लूप कन्सिडर करायचा आणि पूर्ण करंट त्या लूपच्या आत आहे असं इमॅजिन करायचं. तर हा इमॅजिनरी लूप असतो. कुठला सॉलिनॉइड घेऊन आपल्याला तिथं खरोखर लूप बनवायचा आहे, तर करंट पूर्ण मध्ये येणारा एक लूप असतो. तर त्यांनी एक असं रेकमेंड केलेलं आहे, हे तुमच्या सिलेबसचा भाग नाही पण लक्षात ठेवा, त्यांनी एक असं रेकमेंड केलंय की सॉलेनॉइड मध्ये जो लूप असतो, हा जो लूप असतो, हा लूप ऑलवेज एक रेक्टँगल असतो. ऐका मी काय सांगालो नीट आहे. एक रेक्टँग्युलर लूप असतो. हे सांगण्यामागचं कारण की इथे जेव्हा आपण फ्लक्स काढतो, फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू गिवन एरिया. एरिया एक वेक्टर असते, 2-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, तर हा जो लूप आहे याच्यातून तुम्ही जसा करंट पाठवताय, तुम्ही बघा करंट समजा या डायरेक्शन मध्ये आला, मग असा गेला, मग इकडे आला, मग असा आला. तर हा करंट ह्याच्यामध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा मॅग्नेटिक फील्ड लाईन आणि करंट यांच्यामधला अँगल पाहायचा. फ्लक्स काढताना आपण फ्लक्सचा जो फॉर्म्युला आहे हे फक्त तुमच्या माहितीसाठी लिहायलो. फ्लक्स इज गिवन बाय बी डॉट ए. हे डॉट प्रोडक्ट असते, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड, ए फॉर एरिया. आता जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड आणि एरियाचा डॉट काढून टाकतो तेव्हा त्याला बी ए कॉस थिटा लिहितात. ठीक आहे, आता थिटा म्हणजे अँगल. आता तुम्ही बघा करंट आणि फील्डची डायरेक्शन सेम आहे, दिसते बघा, ही करंटची डायरेक्शन, फील्डची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे पॅरलल वेक्टर आहे. पॅरलल आहे, पॅरललचा अर्थ 0 डिग्री, म्हणजे इथं कॉस 0 झाला आणि कॉस 0 1 असतो, म्हणजे या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड खूप आहे, बघा इथं मॅग्नेटिक फील्ड खूप आहे. जसं तुम्ही वर येता तर बघा इकडे करंटची डायरेक्शन आहे, इकडे फील्डची डायरेक्शन आहे. बघा वर करंट, इकडे फील्ड, इथे 90 डिग्री झालं. तर कॉस 90 0 असतो, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्सच बनत नाही. फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस. तर मला सांगा, वर जर एरिया चाललाय आणि फील्डच्या लाईन ते इकडे चालल्यात, फील्डच्या लाईन वर थोडी चालल्यात, तर फ्लक्स वर नाहीच आहे, तर इथे फ्लक्स 0 झाला. बघा म्हणजे इथे 0 होईल, इथे जास्त होईल, इथे जास्त होईल. म्हणून जेवढी काही मॅग्नेटिक फील्ड बनते सॉलिनॉइड मध्ये,
ती फक्त अलॉंग धिस एरिया धिस लाईन बनते. तर हे पूर्ण आपण 12वीला शिकतो. तर तुम्हाला हे जे वाक्य दिले असं का होतं? हे त्याच्या मागचं रिझन आहे. या प्रत्येक वाक्याला नंतर एक्सप्लेन केलेलं आहे डिटेलमध्ये. फक्त या एका ओळीवर 2 पेजेसची माहिती आहे 12वीला. 2 पेजेस आणि विथ डेरिव्हेशन फॉर्म्युलेज सगळे याचे. ठीक आहे. आता काय आनंद जीवनात उपभोगायचा आहे बघून घ्या. पुढचे 2 वर्ष आनंद नाहीये. म्हणजे मेहनत करायची असेल तर आनंद नाहीये. नाहीतर सदा आनंदी आनंद आहे. आता लक्षात घ्या. तर इनसाइड द सॉलेनॉइड फील्ड इज स्ट्रॉंग बट ॲट द एंड्स इट डिक्रीजेस. एखादा रिकाम्या जागेत वगैरे प्रश्न आला तर लक्षात ठेवा. नाहीतर आपल्याला रिकामी मार्क घेऊन बाहेर पडावं लागेल. चला. आपण एक लक्षात ठेवायचंय, आउटसाइड जर आलो आपण, आउटसाइड ऑफ सॉलेनॉइडच्या बाहेर आलात तर जी मॅग्नेटिक फील्ड असते, फील्ड ही असते वीक अँड नॉन युनिफॉर्म. ठीक आहे. आता हे दोन्ही कुठं असते? ही स्टोरी कुठली आहे? इनसाइड. इनसाइडची स्टोरी आहे. सॉलेनॉइडच्या आत फील्ड स्ट्रॉंग आहे, युनिफॉर्म आहे. बाहेर आलात की फील्ड वीक होते आणि नॉन युनिफॉर्म होते. हे मुद्दे आहेत, लक्षात ठेवायचे. चला. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनसाइड द सॉलेनॉइड आर फ्रॉम. ही डायरेक्शन आहे. तू काय म्हणलास हे मी ऐकलंय. कुठे चला म्हणून. नेतो तुला योग्य जागी नेतो. असं लक्षात घ्या. योग्य जागी म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये मार्क. रिझल्टला योग्य जागी नेतो. तर लक्षात घ्या. आउटसाइड द सॉलेनॉइड आलात. आपण जाऊ इनसाइड. इनसाइड द सॉलेनॉइड. आपल्याला माहित पाहिजे जी डायरेक्शन असते फील्डची ही असते साऊथ टू नॉर्थ. हे पण बऱ्याचदा विचारतात. हे तर लक्षातच ठेवा. आउटसाइड आलात की स्टोरी उलटी आहे. नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे. So these are very important points. Magnetic field of solenoid resembles the magnetic field of bar magnet. आता सांगितलं तसंच आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सॉलेनॉइडचा कॉन्सेप्ट इथे संपतो. संपतो म्हणल्यापेक्षा अजून आपल्याला त्याला थोडं पुढं घेऊन जायचंय. Why do we use a solenoid mainly? What is the purpose of using solenoid? तर सॉलेनॉइडचा जो मेन पर्पज आहे टू मेक इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम वापरून आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करायचे. आता जे क्रेन वगैरे असतात, क्रेन इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, पण तो टेम्पररी असतो, परमनंट नाही. आता एखादी ट्रेन वगैरे ऍक्सिडेंट झाला, एखाद्या पुलावरून खाली पडू नये बिचारे लोक, किंवा रिकामी पडावी. लक्षात घ्या, ज्यावेळेस ट्रेन एखाद्या पुलावरून खाली पडते, ते काय लहान लेकराची प्लास्टिकची गाडी नाही, उतरलं उचलून आणली. तर तेवढी मोठी ट्रेन जर असे खूप हेवी जे व्हेकल्स आहेत त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना मोठ्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी माणसं तर जमणार नाही. तिथे मेकॅनिकल एनर्जी जमणारच नाही. मेकॅनिकल मध्ये कोणती लागेल? खरोखर मशीनची लागेल. तर तिथे आपण सॉलेनॉइडचा यूज करून इलेक्ट्रोमॅग्नेट्स बनवले असतात. ते इलेक्ट्रोमॅग्नेट्स क्रेन मध्ये यूज होतात आणि ते क्रेन त्या ट्रेनला बाहेर काढते. त्याचं काम आहे. तर त्या ट्रेनला बाहेर काढण्यासाठी क्रेन आहे. ते काय करणार? तो येणार, तो मॅग्नेट त्याच्या मेटलला इथे अट्रॅक्ट करणार. त्याच्या स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याला अट्रॅक्ट केलं, त्याला उचलून घेतलं. आता उचलून घेतलं, याचं परमनंट मॅग्नेट असतं ते ह्याला सोडलंच नसतं त्याने. प्रत्येक ट्रेनला वेगळी क्रेन राहिली असती, हे की नाही? तर याला बाहेर काढलं, जिथं नेऊन ठेवायचंय तिथं इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिसिटी बंद केली, मॅग्नेटिझम निघून जाईल ओव्हरस्टेड लॉने. सोडून दिलं की सोडून देईल. तर यासाठी आपल्याला टेम्पररी मॅग्नेट्स लागतात. तर याचं सगळ्यात जे मेन काम असते लक्षात घ्या. बघा,
solenoids are used to magnetize the magnetic substances किंवा मटेरियल्स. तर जेवढे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, दुसरे नाही, नॉन मॅग्नेटिक नाही, त्यांना जर मॅग्नेटाइज करायचं असेल तर सॉलिनॉइडचा यूज होतो. वाय? बिकॉज इनसाइड द सॉलिनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म. त्याच्या त्या प्रॉपर्टीमुळे आपण मॅग्नेटिक मटेरियल किंवा सबस्टन्सेसला मॅग्नेटाइज करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला तो कॉन्सेप्ट येतो ज्याच्यावरून या चॅप्टरचे नाव पडलेले आहे, तर दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेट्स. नावानच कळतं आपल्याला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमला एकत्र करून आलेली प्रॉपर्टी. आता काय असतात इलेक्ट्रोमॅग्नेट्स? तर लक्षात घ्या, दीज आर टेम्पररी. हे परमनंट नसतात. टेम्पररी स्ट्रॉंग मॅग्नेट्स मेड युजिंग सॉलिनॉइड्स. ठीक आहे. तर सॉलिनॉइड्स वापरून आपण असे इलेक्ट्रोमॅग्नेट्स बनवतो जे टेम्पररी आहेत. मी आता म्हणल्याप्रमाणे कधी आपण परमनंट मॅग्नेट बनवत नाही. परमनंट मॅग्नेट बनवायसाठी कशाचा यूज केला जातो? स्टील. स्टील आपण का वापरत नाही मॅग्नेट बनवताना? जनरली स्टील तेव्हाच वापरा जेव्हा आपल्याला मॅग्नेटच परमनंट बनवायचा आहे. तर स्टील पासून झालेलं मॅग्नेटिझम हे परमनंट असतं. जर क्रेनचा सरफेस स्टीलचा बनवला तर तो ट्रेनला पकडेल पण सोडणारच नाही. ते परमनंट झालं, संपला, त्याचा युजच संपला. म्हणून परमनंट मॅग्नेट जिथे खरंच बनवायचे तिथे स्टीलचा यूज होतो. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे सॉलिनॉइड वापरून आपण काय करतो? काही अलॉईज यूज करतो. अलॉईज वापरतो आणि ते अलॉईजच आपल्याला पुढे यूज करायचे असतात. चला, आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, त्याचे काम झालं. पण याच्यामध्ये अजून काही महत्वाचे टू मेक, लक्ष द्या, टू मेक स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट्स. जर आपल्याला परमनंट मॅग्नेट्स बनवायचे असतील तर आपण खास 2-3 पदार्थ वापरतो. मी आता म्हणतो ते नाव लक्षात ठेवा. अल्निको. ठीक आहे. अल्निको एक असतो. अल्निको नावावरून लक्षात घ्या, ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांचा हा अलॉय आहे. अल्निकोचा यूज परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आला ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट, आणि ऑब्विसली यांच्यासोबत आयरन असतो. ठीक आहे. अल्निको. ह्याच्यानंतर एक असतो अजून निपर मग, हा पण असतो. तर याच्यामध्ये आयरन आहे, निकेल आहे, ॲल्युमिनियम आहे आणि टायटेनियम आहे. ठीक आहे. निपर मग मध्ये, निपर मग लक्षात घ्या, अलॉय ऑफ आयरन, लोखंड आहे, निकेल आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम तर असतोच करंट इलेक्ट्रिक फ्लो करण्यासाठी, आणि एक असतो टायटेनियम. टायटेनियम. तर हे दोन आपण जे जनरली मॅग्नेटिक सबस्टन्सेस वापरतो, कोबाल्ट आहे, निकेल आहे, सेपरेटली वापरतो आपण. तर त्यांच्यापेक्षा आपण त्यांचे अलॉईज जर बनवले तर आपण अजून स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करतो. पण हे परमनंट मॅग्नेटसाठी असतं. ठीक आहे. टेम्पररी मॅग्नेटसाठी आपण जनरली सॉलिनॉइडच्या प्रॉपर्टी यूज करतो. आता यांचा यूज काय? परमनंट मॅग्नेट कुठे यूज केले जातात? बघा,
permanent magnets are used to make or used in. आता यांचा यूज कुठं कुठं होतो? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा. यांचा जो पहिला यूज होतो गॅल्व्हनोमीटर मध्ये. गॅल्व्हनोमीटर आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार आहोत. गॅल्व्हनोमीटर एक डिव्हाइस आहे. ते डिव्हाइस काय करतं? करंट इलेक्ट्रिसिटीचं प्रेझेन्स दाखवतं. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये करंट फ्लो होत आहे की नाही. डिटेक्ट एक प्रकारचा तो डिटेक्टर आहे. तो डिटेक्ट करतो करंट आहे की नाही. गॅल्व्हनोमीटर इज नॉट एमिटर. हे सगळ्यात मेन लक्षात घ्या. बट गॅल्व्हनोमीटर कॅन बी युज्ड ॲज एमिटर. त्याला आपल्याला बनवता येते, एमिटर बनवता येतं. त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स यूज केला जातो, त्याला शंट रेजिस्टन्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये पॅरलल आणि सिरीज ह्याला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये जोडून हे बनवल्या जातं. 12th स्टँडर्डला आहे तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला एमिटर कसं बनवतात. ठीक आहे. तर गॅल्व्हनोमीटर एक छोटंसं डिव्हाइस आहे. याची फार मोठी अवकात नसते. हा मायक्रो एम्पियर मध्ये करंट मेजर करतो. काय सांगायलो ऐका. मायक्रो एम्पियर मीन्स 10⁻⁻6 एम्पियर. तर मायक्रो एम्पियर मध्ये जर करंट असेल एखाद्या सर्किट मध्ये तर हा दाखवू शकतो. हा जर किलो एम्पियर मध्ये आला ते जागेवर जळून जाते, त्याचं काहीच खरं नाही. लक्षात घ्या. गॅल्व्हनोमीटर ची फार जास्त कॅपॅसिटी नसते, पण याला आपण परमनंट मॅग्नेट यूज करतो. याच्यामध्ये मॅग्नेटिक निडल कंपास जे असतात ते इथे यूज होतात. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा व्होल्टमीटर, पोटेन्शियल डिफरन्स दाखवणारा. त्याच्यानंतर आहे ॲमीटर, करंट मेजर करणारा. त्याच्यानंतर मायक्रोफोन्स मध्ये यूज होतो. त्याच्यानंतर लाऊड स्पीकर्स मध्ये यूज होतो. ऍम्प्लिफायर्स असतात की नाही त्याच्यामध्ये यूज होतो. आणि काही इलेक्ट्रिक क्लॉक्स एटसेट्रा या सगळ्या ठिकाणी याचे युजेस होतात. तर इथे आपला इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट हा कॉन्सेप्ट संपतो. एवढाच होता याच्यामध्ये. एक याच्यात फक्त एक लास्ट गोष्ट आहे ती म्हणजे फोर्स. आता आपण इतके वेळ काय पाहत होतो बघा. एक वायर आहे, कंडक्टर आहे. कंडक्टर मधून काय होत आहे? करंट फ्लो होताना तो आपल्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिझम क्रिएट करतो अकॉर्डिंग टू ओरस्टेड. आता विचार करा, कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. आता कॉन्सेप्ट येतो फोर्सचा. पहा, असं समजा की एक कंडक्टर आहे. या कंडक्टर मधून समजा या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत आहे. तर करंट फ्लो झाल्यानंतर इथे काय क्रिएट होणार? मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आपण हे असं घेतलं तर बघा ही डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची, राईट हँड थंब रूल. ही डायरेक्शन आहे. तर बघा या पद्धतीने असं येत आहे तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती पाहायला भेटेल या डायरेक्शन मध्ये आहे. हे करंटची डायरेक्शन आहे, ही फील्डची डायरेक्शन आहे. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होते तेव्हा ती आधी सिंगल तर फील्ड नसते, ती खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मध्ये असते. आणि या लाईन्स काय आहेत? सगळ्या या लाईन्स एक फील्ड क्रिएट केल्यामुळे त्या स्वतः सुद्धा एक फोर्स लावत असतील ना. उलटा खेळ आहे. कंडक्टरने कोणाला क्रिएट केलं? फील्डला. आता ती फील्डच कंडक्टरला काय करते? डोळे दाखवते, म्हणजे फोर्स लावते. तर लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंग अ कंडक्टर अप्लाइज फोर्स ऑन द कंडक्टर. जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतो आणि मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते तेव्हा ती मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टरवर एक फोर्स लावते, त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतात. आणि हा फोर्स काढण्यासाठी आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरतो.
समजून घ्या. फोर्सची डायरेक्शन, फोर्सची डायरेक्शन. तर दिस इज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर आपल्याला लक्षात ठेवायचंय, करंट कॅरिंग कंडक्टर experiences a force due to magnetic field produced by it. तर एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरने स्वतः मॅग्नेटिक फील्ड जर क्रिएट केली असेल, प्रोड्यूस केली असेल, तर ती फील्ड परत त्या कंडक्टरवर काय करते? फोर्स लावते. यालाच आपण म्हणतो फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. आता फोर्स आहे, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. तर फोर्सला आपल्याला डायरेक्शन द्यावं लागेल, वेक्टर आहे ना, डायरेक्शन द्यावं लागेल. तर या फोर्सचं डायरेक्शन काढण्यासाठी परत आपल्याला एक रूल आलेला आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचे दोन रूल आहेत, एक लेफ्ट हँड रूल, एक राईट हँड रूल. तुमच्या सिलेबसमध्ये लेफ्ट हँड रूल आहे फक्त, ठीक आहे, राईट हँड रूल नाहीये. राईट हँड रूल आपण वापरतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. तिथे आपण मोशन ऑफ कंडक्टरची डायरेक्शन काढण्यासाठी राईट हँड रूल असतो. आता हा तो रूल आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी ज्या पद्धतीने माझे फिंगर स्ट्रेच केलेत लेफ्ट हँडचे तसेच करायचे, ठीक आहे. काहीतरी मला माहित असेल म्हणून सांगा, असेच करायचे. तर याच्यामध्ये म्हणा एफ बी आय, एफ बी आय, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. लक्षात ठेवायसाठी, बाकी काही नाही. हा, फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, फोर्स, आता जे आहे ते घ्या, मॅग्नेटिक फील्ड, करंट. सगळ्यात आधी काय करणार सर आम्ही, नीट बघा. आधी आम्ही करंटची डायरेक्शन ठरवणार. ऐका मी काय बोलायलो, ऐका. करंटची डायरेक्शन ठरवायची, थोडंसं लक्ष द्या. आता आपण काढूया डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर. ह्याच्यासाठी आपण वापरतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता लेफ्ट हँड रूल काय सांगतो, हे असे 3 वेक्टर्स असतात या पद्धतीने, ठीक आहे. तर बघा, एफ बी आय, फोर्स मॅग्नेटिक फील्ड राईट अँगल, करंट मॅग्नेटिक फील्ड राईट अँगल, फोर्स आणि करंट राईट अँगल. म्हणून हे आपण असं बघू. बघा, या दोघात एक राईट अँगल आहे, या दोघात पण राईट अँगल आहे, आणि या दोघात पण राईट अँगलच आहे. या अंगठ्याला कट करून जर इथं उभं केलं असं पॅरलली शिफ्ट करून, तर इथे राईट अँगल दिसतो. कट करून इथं ठेवता येईल का सर? ठेवता येतो, पण ठेवायचा नाही. मला सांगायचं असे की वेक्टर्स कॅन बी शिफ्टेड पॅरलली एनिवेअर इन द स्पेस. तुम्हाला जर कोणी असं म्हटलं की एक कार या डायरेक्शन मध्ये जात आहे, तिची व्हेलॉसिटीची ही डायरेक्शन आहे, दुसऱ्या कारची व्हेलॉसिटीची ही डायरेक्शन आहे, तर दोन्ही वेगवेगळ्या रोडवर चाललेत, तर याची व्हेलॉसिटी v1 आहे, याची व्हेलॉसिटी v2 आहे, तर दोन्ही व्हेलॉसिटीला जर एकत्र केलं तर दोघांची रिझल्टंट व्हेलॉसिटी किती राहील? त्यासाठी आपण दोन कारला तर एकमेकाला आणून भिडू शकत नाही. त्यासाठी वेक्टरनं काय सांगितलं, याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे, या वेक्टरला उचला, त्याची डायरेक्शन मॅग्निट्यूड बदलू नका आपल्या मनाने, त्याला फक्त आणून इथे त्या डायरेक्शन मध्ये बसवा. आता जो अँगल येतो तो अँगल असतो दोन वेक्टर मधला अँगल, हा असतो. आणि इथे तुम्ही पॅरेलोग्राम लॉ किंवा ट्रायंगल लॉ किंवा लूप लॉ किंवा पॉलिगॉन लॉ कोणताही लॉ लावून याचा रिझल्टंट काढू शकता, व्ही आर. आता याच्यात मी काय केलं, फक्त सर आहे का, फक्त या व्हेलॉसिटीला आपण काय करतो, या लवकर ठेवा, पटकन ठेवा. बघा, तर v1 आणि v2 चा रिझल्टंट दोघांच्या मधून, कोणत्याही दोन वेक्टरचा रिझल्टंट कुठून जातो,
त्या दोन वेक्टरच्या मधून जातं. मॅडम आणि मी जुनेच आहेत, तुम्ही इकडे लक्ष द्या. V1 आणि V2 चा रिझल्टंट दोघांच्या मधून जाईल. पूर्ण स्पेस मध्ये वेक्टर आपण कुठेही शिफ्ट करू शकतो. त्याला म्हणतात पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर्स. पण त्याचा काय रूल आहे? डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड बदलायची नाही. आता या वेक्टरची जर डायरेक्शन ही आहे आणि याची लेंथ म्हणजे याचं मॅग्निट्यूड आहे, मला या वेक्टरला कुठे आणता येईल? बघा डायरेक्शन तीच आहे अजून. मी ह्याला थोडे असं असं नाही करू शकत. थोडा जरी अँगल बदलला तर पॅरलली शिफ्ट होणार नाही. आता इथं तेच आहे. म्हणून म्हणलं मी अंगठ्याला कट करून इथं बसू शकतो, पण मला कट करून बसवायची काय कंडिशन आहे? कट करताना याची डायरेक्शन आणि लेंथ तेवढीच ठेवायची, उचलायचं आणि इथं ठेवायचं. तर ते तुम्हाला राईट अँगल दिसेल. आता हे काय सांगते बघा. मी आता तुम्हाला एक हे दाखवतो. चला, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे आय. तर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा, ठीक आहे, त्याच्या आधी बघा. खाली पाठवा. समृद्धी आहे आपलं प्रार्थना आणि संस्कृती. तुमच्या घरून फोन आले. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण वापरू. एवढं ठेवायचं की इफ द मिडल फिंगर shows the direction of current, forefinger shows the direction of magnetic field, then thumb shows the direction of force. ठीक आहे. पण आधी तुम्ही कोणाला ठरवणार? करंटची डायरेक्शन. करंटच्या डायरेक्शनवर कोणाची ठरेल? आणि हे कुठे यायले? बाहेर. मी तुम्हाला दोन सायन्स शिकवणार आहे. आता हा जो करंट आहे इथे 2D मध्ये काढताना लक्षात येत नाही किंवा हे डायरेक्शन कळत नाही. त्यासाठी आपल्याला फिजिक्स मध्ये दोन कन्व्हेन्शन असतात, एक डॉट आणि एक क्रॉस. ठीक आहे. क्रॉस असते इन डायरेक्शन, म्हणजे फील्ड किंवा फोर्स इनसाइड लागत आहे, आतील डायरेक्शन प्लेनच्या आत फोर्स लागत असेल तर हे चिन्ह असते, आणि हे असते आउट. ठीक आहे. आता बघा, हा एका सर्कल सारखा दिसतो. सर्कल म्हणजे इंग्रजी लेटर बघा, ओ दिसतं, ओ फॉर आउट. असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. नाही तर ऐन वेळी परीक्षेमध्ये इन आणि आउट कळत नाही. आता हे तुम्हाला सध्या चिन्ह नाहीत, लक्षात ठेवायसाठी आहेत. आपण 2D प्लेनवर डायरेक्शन डायरेक्ट दाखवू शकत नाही. आता बघा, मी बाहेर काढलं पण ऍक्च्युली लक्षात येत नाही आपल्या. तर ते परफेक्टली करण्यासाठी फिजिक्समध्ये हे कन्व्हेन्शन यूज होते. तर आता याच्यावर बघा, आउटसाइडला गेले प्लेनच्या बाहेर फोर्स येत आहे या डायरेक्शन नुसार. हे याच्यावरच तुम्हाला जेई मेन्स मध्ये क्वेश्चन येतात. सांगायची डायरेक्शन कुठे असेल, आउटवर्ड, इनवर्ड, अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. तर आपला फोर्सचा कॉन्सेप्ट इथं संपतो. आता तुमच्या सिलेबसमध्ये फॅरेडेज लॉ असेल इंडक्शनचा, तेवढा घेतला की आपला का मग संपला धडा इथंच. इलेक्ट्रिक मोटर असेल ना तुम्हाला.